सकाळी सकाळी रंकाळा बघून घ्या. हा काहीतरी व्ह्यू आहे रंकाळ्याला. भारी दिसते सोडा. धुकं वगैरे काही नाही आहे आणि रंकाळा एवढा पण जवळ राहते. तर आत्ता एक म्हणजे रात्री प्रश्न होता काय ते सुटत नव्हता, परमिशन आणि कॉम्बिनेशनचा होता. तर हे मी रात्री लगेच प्लॅन करून म्हणजे प्रश्न कुठला होता ते पण सांगतो. तर हा प्रश्न होता बघा, हा द नंबर ऑफ डिफरंट सिग्नल दॅट कॅन बी जनरेटेड बाय अरेंजिंग ॲटलीस्ट 2 फ्लॅग इन ऑर्डर 1 बिलो ऑर्डर. ठीक आहे, हा प्रश्न होता. शशांकला मी पाठवला आहे, मी मला दाखवतो 1 मिनिट. चॅटिंगमध्ये जा आपण. शशांक कुठं आहे बघा, शशांकला पाठवला आहे. किती पाठलं बघा, डिसेंबर 24. ठीक आहे, इथे 9:24 PM रात्री पाठवला आहे. आणि आत्ता काय आहे 25 डिसेंबर 8 AM. आठवा दे. हां, हेच आहे बाबा प्रश्न. डिटरमाइन द क्वांटिटी ऑफ सिग्नल, डिफरंट सिग्नल दॅट कॅन बी क्रिएटेड बाय ऑर्गनायझिंग ॲटलिस्ट 2 फ्लॅग इन अ सिक्वेन्स. ठीक आहे, ॲटलिस्ट 2 फ्लॅग इन अ सिक्वेन्स 1 बिलो इफ 5 डिफरंट फ्लॅग आर अवेलेबल. प्रश्न मला सुटत नव्हता, म्हणजे तसं परमिटिव्ह आणि कॉम्बिनेशन आहे माझं, पण तरी पण हे काल काय रात्री सुटत नव्हता. म्हणजे म्हणून मी म्हणलो काय नाही काय रात्री सुटून झाले म्हणून जरा कॉन्फिडन्स गेला आहे. मी शशाला बिशला पाठलो आहे, शशा बी बँकिंग करते. शशाचं पण काय अजून आन्सर आलेलं नाही. आता आपण सकाळी उठून बसलो आहे सोडवत काय. आता ते प्रश्न सापडला, त्याचं सोल्युशन पण कळलं आहे आणि सगळंच झालं आहे. मला आता सांगायचं काय, ठीक आहे, अजून आंघोळ केलेलं नाही मी. सांगायचं आहे की अवघड बिवघड काय नाही आहे. ठीक आहे, एक सारी त्याच्या मागं लागायला लागते, मग ते सापडते कुठं ना कुठं. आता कॉन्फिडन्स आला आहे मला, म्हणून मी व्हिडिओ काढलो आता. ठीक आहे, तर हेच म्हणजे मला पण व्हिडिओ पुढं बघायचं की मी पण म्हणतो आहे प्रिया अवघड आहे, यावं आहे तेव्हा असं आलं तसं आलं पेपर. पण म्हणजे ही एक्सक्यूज आहे, लक्षात घ्या. मग ठीक आहे, टेम्पररी स्वतःला एक मोटिवेट करायचं, पण इन द एंड सगळा अभ्यास करायला लागणार आहे. ठीक आहे, किंवा कोणतरी करून तो पास होणारच आहे. ठीक आहे, आणि आपणच मग मागं बसणार आहे. त्यामुळे जे लागतं ते सगळं करायला लागणार आहे. ठीक आहे, नो एक्सक्युजेस. आणि कन्सिस्टंट राहिलं तर होतं आहे. तर आपली कन्सिस्टन्सी ही होत्या. ठीक आहे, पण आता म्हणजे येणाऱ्या प्रीसाठी तरी मी सगळं लेसन शिकायला लावले. आंघोळ केलेली नाही मी. ठीक आहे, पण ह्यो रात्री प्रश्नाचा बघितलास तुम्ही, आणि तो ॲक्च्युअल क्वेश्चन पेपरमधला प्रश्न टाकला गेला, असं नाही कुठला पण प्रश्न आहे तो. आणि तोच प्रश्न ह्या पुस्तकात आला आहे. कुठलं पुस्तक आहे ते आधी व्हिडिओ जाऊन बघा. ठीक आहे, तर त्यात आला आहे. म्हणजे आपण ऑन द ट्रॅक आहे. ठीक आहे, आणि आपण त्याच्या मागं लागलो तर आपल्याला मिळते ती. ठीक आहे, आता करूया एक आणि 10-15 मिनटं चॅप्टर होते मॅथ्स चपते. कारण ह्या प्रश्नासाठी मी सगळं रिवाईज करालो आहे. आणि ते कॉन्फिडन्स जायचा हो खालीच. यातलं म्हणजे काय राहिलं आहे, फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ काय काउंटिंग राहिली बघा, फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ काउंटिंग. आणि मी परमिटेशन आणि कॉम्बिनेशनवरला प्रॉब्लेम केला तो ते सुटल्यात, पण ते FCP प्रॉब्लेम सुटला. त्यामुळे आता काय विषय नाही, आता येते सगळं सगळं म्हणजे बऱ्यापैकी येते. ठीक आहे, त्यामुळे आय होप कळलं असेल. कन्सिस्टंट राहायला लागते आणि एकसारखी पाकायला लागते, तर ती मिळते, नाही तर मग द्यायला ते सोडून. ठीक आहे, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय. आवडले आता जाऊया लायब्ररीत. आणि आता काय नाश्ता मी घेणार आणि लायब्ररीत जाऊन खाणार आहे थोडा, का तर वेळ झाला आधीच. आणि व्हिडिओ कसा वाटला ती सांगा, आणि नेक्स्ट व्हिडिओ उद्या किंवा परवा येईल. ठीक आहे, त्यामुळं व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.